नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. या बघा, आज ही कणस इथं पडली होती का नाही कोपऱ्यात ढिगारा. आज सकाळ सकाळ मका करून घेतली. साधारण म्हणजे ढिगच केलाय बरं का, ठिक्या बिक्यात भरली नाही किती झाली आहे सांगायसाठी. पण ती मशीनवाला म्हणलाय की 3-3.5 पोती मका आहे. तर 3-3.5 मका पोती मका आहे. आणि आजचं एवढं शेवटचं ऊन दिलं, शेवटचं आणि पहिलं ऊन दिलं का ही मका सगळी कणगीत भरायला येते. या कणगीत भरायला येते म्हणजे हिला कणसच वाळून गेले ती खट्टमध्ये, त्यामुळे मकाला वाळवायची लई गरजच नाही. या साईडला बघा, इकडे बिरमुटाचा ढिगारा आहे आणि ती मोठा आहे ती पाल्याचा ढिगारा आहे. आता कधी चारतेल तेव्हा चारो बापडीची पालं. आता एवढी मका वाळली का कणगीत भरून टाकायची. या काय का होईना, कोण का आपल्याला काय मला तसलं माहीत आहे कुणाची घ्यायची आणि कुणाचं काय. कारण करू लागायला मका हालर आला का ती दोघं बी आलती, त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही. तेवढं मी झाडून काढलं इथलं आणि मका वाळू घातली बघा. आणि ती म्हणजे पाला आलतं ना ह्याच्यावर कागदावरच, त्याच्यामुळे ती वाळू घातलं तिथल्या तिथं. म्हणलं आता अशी वाळू घातली बघा. कोंबड्याला बी ध्यान राखायला लागतंय व, का तर कोंबड्या येऊन खरा 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 उकरून टाकतेल्या मका. पहिली सवय होती ना इकडं कोंबड्या पेपरने खाली सावलीला जायची, त्याच्यामुळं मग कोंबड्याला बी लक्ष ठेवायला लागतंय. कोंबड्या आता घातल्या त्या वागरत कोंडल्या, त्या कोंबड्या वागरत कोंडल्या. म्हणलं आता मका वाळती. आज एवढं ऊन दिलं का म्हणजे खडखडीत मका खट्टच होती. या बघा मिरच्याची झाडं, मिरच्या लागल्या त्या बघा ह्याला, दिसल्या का? हो का, मिरच्या आहेत ह्याला. काल आणल्या, परवा दिवशी आणल्या होत्या आजीनं तोडून, मग त्याचा खरडा केला तेवढाच. ते काल तर संपला बी. परवा दिवशी रात्रीचा खरडा केला, मग काल सकाळी तर संपला बी खरडा. अशी कंडिशन आहे म्हणजे उन्हाळ्या दिवसाचं काय दुसरं तिसरं खाऊ वाटत नाही. खरडा, मिरचू, भाकर खाया झाली म्हणजे झाली, बाकी काय लागत नाही बघा. सावलीला बसते आपल्या इथं शेडमध्ये. ऊनच लय म्हणजे लय भयानक ऊन पडते. नको नको करून सोडतंय ऊन, नको वाटतंय उन्हात जायला. पण हाय हे तर आपलं थोडंफार करायला पाहिजे का नाही. स्वयंपाक हाय, धुणं हाय, भांडी हाय. आज अजून त्या मकाचा उगा निघा लय वेळ लागला नाही बरं का त्याला. एकाच भाऊ बी आलतं, ह्यांनी बोलवून घेतलं होतं, मग त्यांनी जरा कणसं ही भरू लागितली, मग झालं पटापटा. पण म्हणत होती सगळेजण ठिकी भरून ठेवली असती म्हणजे लय फास्ट, म्हणजे लय घाई घाई उठली नसती. पण असं द्या, टाकलं आम्ही पाट्यानेच भरून. पाट्यानेच त्या हालरच्या काय 2 पाट्या होत्या, आमच्यातलं काय टप नेलं मोठं बारकं. पुन्हा त्या मसरांच्या काय तसली ती बॅलर अर्धी कुंड्या होत्या, ती भरली बका बका आणि टाकली आणि झालं करून. मग काय एकदाशी लय दिवस घाणा होता. मला तर वाटतंय 2 महिने झालं ती कणसं रानात होती तशीच, भलं उगवली नाही ती काय नाही. त्याला कडणी गरदंड केला होता पाणी जायला करायला, त्याच्या म्हणून ती उगवली नाही ती कणसं. नाहीतर काय खरं नव्हतं, मग उगवून कोंबा आला असतं टरारा, तिथंच उगवून बसली असती मका जाग्यावरच. पण झाकलीमध्ये आता आखीतीच्या वेळेस पाऊसही झाला का नाही, तर झाकली बिकली नव्हती, कागद काढलेला तसाच होता. तर काय पाणी बिणी आत गेलं नाही, कणसं बी वाळले. खट जरा खालच्या बाजूची होती गोलसार, म्हणून म्हणलं आजच्या दिवस ऊन द्यावा म्हणजे मोकळं होतं टाकायला कणगीत. आणि वाळल्याशिवाय बी नाही, वली टाकून दमगारते, आंबाट वास येतो. जरा एक ऊन ना का गरज नसा, पण एक ऊन दिलं म्हणजे बरं असतं. या बरोबर आहे का नाही. झालाय आता काल शेंगाचा बी शेवट झाला, झालं मकाचा बी शेवट झाला. आता काय काम राहिलं नाही. आता फक्त झाडाची बी ही मोरची लाईन खुरपली या, ही मागची ही तेवढी लाईन राहिली आहे बघा, इकडची नारळाची ही लाईन राहिली या. आणि ही म्हणजे आळीत नाही गावातलं जास्त, कडकडनी उगवलंय तेवढं तरी काढायला पाहिजे कुठं कुठं. हे आता घरच्या कामाच्या ह्याला लागायचं. साफसफाई, इकडं काय पडलंय तिकडं काय, अंगणात कुठं मोठी दगड आहे तिकडलाच कशाला आणली होती आडवी लावाय कराय, ती बघलेला काढायची. इटाच पडलेल्या आहेत दारात ती काढायच्या. असं आहे. पायपाचं तुकडं कुठं पडले आता भिजवायला घेतलं पायपाचं तुकडं का तसंच फेकवते तिथे. आता का इथं हो का, ही पायपा कशा उन्हात फेकले ते दिसले का. झालं काम का नाही, तसंच फेकून द्यायचं, काय का होईना त्याचं उन्हानं तुकडं पडत्यात काय नाही. मग असं आलं का नरड्यावर सूर्य आल्याने वाटतंय पुन्हा. मग पुन्हा सगळंच करायचं, हे करू का ती करू, ती करू का हे करू, असं होऊन माणसाची नुसती ही उठती या कामात येते. काय शब्द आहे की बाया, असं द्या कुत्रं हाल खात नाही. काय शब्द आहे ती मला येईना डोकोरीत. ती म्हणते ती माझ्या हिथं आलं या, हिथं आलंय पण हिथनं म्हणा येईना मला. आता कंच करावा आणि कंच नाही. हो का, ही मोटर आणली होती घरावर पाणी मारायचं का, ती इटवर पडली दिसला पिवळा पाईप,
ती तर अशी उन्हात आणि पावसात गेली गंजून. एकदा दोनदा घेतली पावसात आत, पुन्हा झालं तिथं रेट चगळायला लागलं, त्याचं पाईप त्याचं हे करायला लागलं म्हणून काढली जी बाहेर ती बाहेरच. पुन्हा घर बांधायच्या वेळेस पाणी मारायला ही मोटर वापरत होतो बघा. काय करायचं आता, झालं त्याचा घोटाळा झालाय पूर्णपणे. आमची मोटर कधी आणली होती, आमची पहिली खोली होती का आमच्या आत्या होत्या वेळेस, एक उंचावच खोली होती बघा मध्ये. आता ते मध्यभागी तशीच खोली राहिली ती जुनी. तर ती खोली बांधताना त्यावेळेस आणलं होतं, अनुच्या जन्माच्या अगोदर. तेव्हा आणली होती मोटर त्या घराला पाणी मारायला. पण तीच मोटर पुन्हा ज्याला थोडी बिघडली होती, काय तर दुरुस्त केली आणि पुन्हा ह्या घराला पाणी मारायला तीच वापरली. आता काय, आता पार बिघडूनच गेले. आता ते भंगारात देण्यापेक्षा त्या देण्याशिवाय त्याला पर्यायच नाही. आता काय व्यवस्थित ठेवलं केलं नाही ना, आता काय करायचं. कोंबड्या हाय त्याच बघा तरी बी बाहेर वाघरच्या. मला दाखवते हो का इकडं खाली, तेव्हा म्हशीच्या खालनं मला जवळनं दाखवते बघा. इथं आतमध्ये कोंबड्या कोटून ठेवल्या त्या, हे बघ दिसतंय का नाही. ह्यात इकडून सावली पडते त्याच्यामुळे इकडं काय दिसत नाही. हे बघा दिसल्या कोंबड्या त्या ह्याच्यापाशी उन्हात नाही. इकडं आता आलं का मलाच डोळ्याला अंधार यायला दिसायला, आतलं काय दिसना मग अशा उन्हात त्याच्यामुळं. हे बघा ही कोंबड्या आतमध्ये कोंडल्या त्या अशा, आणि तरी बी बघा इकडं दोन हायत्याच. ते बघा ध्यान राखावं लागतं तिकडे, मक्काकडे जाते त्या. नाहीतर कोंबड्या तर काय साधे आहे, त्या बी लगेच मक्काकडे पळाय बघते त्या. तिकडे मसरात बसा येत नाही, मग इकडं कोपऱ्यात आपली बसली. इथं मसरा आहे तिथं, हाणली एखाद्या मशीनं लादबीत म्हणजे काय करायचं. तशी काय मी मसरातली नाही असं नाही, जनावर चित्राबातलीच आहे. हाणली लात त्यांना बांधायला उभा राहिली ती, काय बसायच्या काय ह्याच्या आहे ती. आपलं इकडे लांब बसलेलंच बरं आहे का नाही. ऊनच लय भयानक. कालच्यानं तर वाऱ्याचं पानसुद्धा हरं नाही काल, तिसरा बारापासून 4 वाजल्यापासून. इतकं गरम होतंय आणि इतकं हे होतंय का नाही. पत्र्यात तर काय बसू उठू सुद्धा वाटत नाही, पत्र्यात इतकी धग मारते. कुत्रं बाय का तिथं नारळाखाली कसं बसलं या झाडाखाली, जेवढं असं गारवा येत आहे ना, म्हणजे पाणी दिलेलं असतंय झाडं, असं गार वाटतंय झाडाखाली. पण घरात एक काय वाटत नाही, घरात बसू सुद्धा वाटत नाही मला तिथं. आपल्या इकडे शेडमध्ये सुद्धा जरा बरं वाटतं बसायला इकडं, कारण मोकळं आहे ना, चौबाजूनं वारं येतं आहे. नागा वारं नसतं पण ओपन आहे असं, आणि भुईवर वेगळंच. आणि तिथं फरशीवर तापलेली असते फरशी, उन्हानं सकाळचं ऊन येतं दारात ना असं, पण ती फरशी तापलेली असते तिथं. आता नुसती उष्णता बाहेर पडते, धगधग मारती नुसती, झळ्या लागते त्याच्यामुळे आपल्या इथंच बसली या. काय करायचं आता. कालच्या त्या आधीच्या शेंगा वाळलेल्या टाकल्या त्या भरून, कालच्या तोडलेल्या आहे त्या वाळते त्या अजून. आणि त्याच्या आधी बी एक दिवशी परवा दिवशी 13व्या दिवशी कधी आणून तोडलेलं बघा आजीनं एकटीनंच. आम्ही बसत्याला गेलतो तर त्या दिवशीचं बी ती बी वाल्याच आहे त्या, थोड्या राहिल्यात. आता झालं सगळ्या शेंगा गेल्या कणगीत आपल्या आपल्या. त्यांच्या ठुल्या ठीक आहे, ठुल्या का काय केल्या आपण नाही बघितलं बरं का. आपल्या आपल्या तर शेंगा गेल्या कणगीत बघा. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. जेवण झालं का मेन म्हणजे सांगा. माझं झालं जेवण, जेवण केलं आणि म्हणलं मका दाखवून यावी, कारण स्वयंपाक झाला तशी तिकडं हालर आला म्हणून तिकडंच पळाले. आपण येऊन शानं जेवण केलं, भुका लागल्या होत्या. त्यांनी म्हणलं चला जेवूया, आधी जेवूया, भुका लागल्या त्या म्हणलं. मग जेवण